श्री संत सद्गुरू बाळूमामा प्रसन्न. नमस्कार श्रोते हो. आज आपण श्रवण करत आहात श्री बाळूमामांचा अतिशय प्रेमळ आणि खूप शक्तिशाली संदेश. हा संदेश पाहून दुर्लक्ष करू नका. हा संदेश जर तुम्ही उघडून बघत असाल तर नक्कीच शेवटपर्यंत बघा. तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर बाळूमामांची कृपा अखंड राहील. म्हणून असेच बाळूमामांचे संदेश आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाल रंगाच्या बटनाला म्हणजे सबस्क्राईबला प्रेस करून शेजारील बेल आयकॉन नक्की प्रेस करा. जेणेकरून येणारे बाळूमामांचे संदेश आपल्याला सर्वात अगोदर भेटतील. आणि कमेंटमध्ये बाळूमामा प्रसन्न लिहायला विसरू नका. तुमची सर्व दुःख, यातना ह्या वाऱ्यासारख्या दूर होऊन तुमच्या आयुष्यामध्ये आनंदाचे क्षण पेरले जातील. बाळूमामा म्हणतात, समाधानाने तोच हसू शकतो जो दुसऱ्यांचे वाईट कधीच करत नाही आणि चिंताही नाही. आणि तोच चांगलं झोपू शकतो जो इतरांच्या चांगल्याचाच नेहमी विचार करतो. मनात चांगले विचार हे सर्वात स्वस्त औषध आहे. माणूस वाईट कधीच नसतो. माणसावर जी परिस्थिती येते ती वाईट असते. ते चांगल्या कर्माने बदललेलं जाऊ शकतं. वाईट प्रसंगी साथ देणारी माणसं, मग ती नातेवाईक असोत वा नसोत, तीच खरी आपली माणसं असतात. जीवनात वादळं देखील आवश्यक आहेत. तेव्हाच कळतं कोण हात सोडून पळून जातं आणि कोण हात धरून चालतं. तुम्ही चांगले आहात की वाईट याचा विचार कधीच करू नका. कारण जेव्हा लोकांना तुमची गरज असते, तेव्हा तुम्ही चांगले असता आणि जेव्हा त्यांना गरज नसते, तेव्हा वाईट असता. तुमचा आजचा संघर्ष हाच उद्याचा तुमची ताकद निर्माण करतो. यश मिळवायचे असेल तर स्वतःवर काही बंधनं घाला. इतरांच्या पावलावर पाऊल ठेवण्याऐवजी असं काही तर करा, जेणेकरून लोक तुमच्या पावलावर पावलं टाकतील. म्हणून लोकांना वाटणाऱ्या एका रात्रीत मिळणाऱ्या यशासाठी कित्येक वर्ष संघर्ष करावा लागतो. हारण्याची काळजी आणि जिंकण्याची महत्त्वाकांक्षा न बाळगता प्राण पणाला लावून लढावं म्हणजे विजय तितकाच आनंददायी होतो आणि पराभव झालाच तर तो तितकाच पोचतच नाही. खोटं बोलून तात्पुरती माणसं जमावतील, पण पारदर्शक राहून दीर्घकाळ माणसं कमवली पाहिजे, म्हणजेच तुम्ही जिंकला होय. जुनं शांत राहून संपवायचं आणि नवीन चांगलं निर्माण करायचं. ही बेरीज वजाबाकी ज्याला जमते, त्यालाच आयुष्य आनंदाने जगता येतं. आयुष्य चांगल्या प्रकारे जगण्यासाठी आपल्याला काही अपघातांना, काही गोष्टींना, आपल्या जीवनातील काही लोकांना, त्यांच्या बोलण्याला, वागण्याला दुर्लक्ष करता आलं पाहिजे. प्रत्येक क्रियेवर प्रतिक्रिया व्यक्त करणं आवश्यक नसतं. कधी-कधी आपल्या काही प्रतिक्रिया आपल्याला केवळ वेदना देऊन आपलेच नुकसान करतात. अहंकार व रागाच्या भरात आपण इतरांना अद्दल घडवण्याच्या मानसिकतेने इजा करण्याचा प्रयत्न करतो. पण आपल्याला नंतर कळतं की आपण स्वतःचेच नुकसान केले आहे. लोहाराचं बंद दुकानात एक साप घुसला. तिथे पडलेल्या एका करवतीमुळे त्याला जखम झाली. सापाने मागे वळून आपल्या पूर्ण ताकदीनं करवतीला चावण्याचा प्रयत्न केला. सापाच्या तोंडातून रक्त वाहू लागलं, तरीही सापानं करवतीला स्वतःला गुंडाळून मारण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. दुसऱ्या दिवशी जेव्हा लोहार दुकानात उघडलं, तेव्हा त्याला करवतीभोवती गुंडाळलेला मेलेला साप दिसला, जो स्वतःच्या रागाचा आणि अहंकाराचा बळी पडला होता. आपल्या आयुष्यात आत्तापर्यंत आपण कळत-नकळत अनेक चुका केलेल्या असतात, ज्या आपण विसरून गेलेलो असतो. परंतु आपल्या प्रत्येक कर्माचं फळ हे ठरलेलं असतं. आपल्या चांगल्या-वाईट प्रत्येक कर्माची नोंद आपल्या खात्यात जमा होत असते. आपल्या चुकांची, वाईट कर्मांची फळं करवतीच्या रूपात समोर येत असतात, जी वर्तमानात जरी आपली चूक नसली, तरी आपल्याला किरकोळ इजा करतात. अशा वेळेत करवतीला दोष देऊन आणखी जास्त नुकसान करून घेण्यापेक्षा त्याच्याकडे दुर्लक्ष करायला शिकलं पाहिजे. भूतकाळात करून ठेवलेले कर्म बदलता येत नाही. ते करवतीच्या रूपात समोर येतातच. बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं. झाडे लावा, झाडे जगवा, माती वाचवा, पाणी वाचवा, सेव्ह अर्थ. आणि मनात मामाबद्दल भाव असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.